सर्वप्रथम सगळ्यांना गुड मॉर्निंग। तर इथं सकाळचे 6 वाजलेले होते आणि बाहेर आहे ना थोडासा पाऊस पडून गेलेला होता। तर बाहेरचं अंगण तर काही झाडणं झालं नाही, पण घरातले माझे झाडझूड पोचा करून झालेला होता। पण थोडासा पावसाचं परत वातावरण तयार झालं होतं ना, तर म्हटलं चला थोडंसं शूट करूया। तर इथं देवांच्या पप्पांना स्कूलमध्ये जायचं होतं, आज सॅटरडे। तर त्यांना सकाळची स्कूल होती, तर ते म्हणे नाश्त्यासाठी पोहे बनव। तर इथं मी पोहे बनवले आणि मागचं जे लिंबुनीचं झाड आहे ना, तिथून एकदम ताजं लिंबू तोडून आणलेलं आहे। इथं चहा ठेवलेला आहे, माझ्यासाठी ब्लॅक टी ठेवली आणि त्यांना दुधाचा चहा ठेवलेला आहे। तर आज आहे ना रक्षाबंधन आहे, तर त्या दिवशी शूट केलेला व्हिडिओ आहे, थोडासा अपलोड करायला ना थोडासा उशीर झालेला आहे। तर चला इथं माझे सकाळचे सगळे कामं करून झालेले आहे। माझ्या मुलीचा आणि आमच्या दोघींचा नाश्ता करून झालेला आहे। देवांश थोड्या वेळापूर्वीच उठला, तर तो टी व्ही बघतोय। तर चला इथं मला देवपूजा करायची होती, थोडीशी सजावट करून घ्यायची होती। आज जे मी बाऊल ठेवत असते ना देवाच्या मंदिरासमोर, तर त्या बाऊलमधले पाणी बदलून घेतलं, स्वच्छ धुवून घेतले आणि नागवेलीचे एकदम फ्रेश पानं तोडून आणले ताईकून बाजूच्या। आणि इथं मग मी जे आर्टिफिशियल फुलं आणलेले होते ना, तर तेच फुलं आता मी ठेवलेले। सध्या काय होतंय, थोडंसं पावसाचं वातावरण आहे, ढगाळ वातावरण राहतं ना, असे फुलं थोडेसे उमलायला वेळ लागतो, तर मग फुलंच राहत नाही टाकायला। तर म्हटलं हे फुलं कसे आर्टिफिशियल चांगले पण दिसतात आणि खराब व्हायचं काम नाही। तर इथं मग मी थोडंसं ते सजवून घेतलं। तर चला करायचं आहे ना, तर त्याच्यासाठी इथं मी ताट काढून घेतलेलं आहे। तर दिवे लावून घेते आणि पटकन आता उंबाट्याचं पूजन करते। सगळ्यांना माझ्याकडून रक्षाबंधनच्या खूप खूप शुभेच्छा। तर सगळ्यांचे रक्षाबंधन छान पद्धतीनं पार पडलं असेल। तर चला इथं माझं उंबाट्याचं पूजन करणं चालू होतं आणि सगळं शूट आहे ना माझ्या मुलीनं घेतलेलं आहे। जर असं कोणी शूट करायला असलं ना, तर व्हिडिओ करणं एकदम सोपा होऊन जातो, नाही तर स्वतःला शूटही करायचं आणि स्वतः सगळं दाखवायचं म्हटलं ना, तर मग त्याच्यात खूप सारा वेळ चालला जातो। कारण घडी मोबाईल स्टँडला लावा, तो काढा, दुसरं काही शूट करायचं असलं की मग ते थोडंसं अदलून बदलून इकडं तिकडं स्टँड फिरवावं लागतं। तर आज तर मला एकदम सोपं झालेलं होतं व्हिडिओ बनवणं। पार्सल आहे का? हा ठेवा तिथं। तर इथं माझं हळदीचं लेपन करून झालेलं आहे। तर इथं मी फुलांची सजावट केलेली आहे, कारण तुम्हाला माहिती आहे देवांश घरीच आहे, तर तो रांगोळ काही ठेवणार नाही। म्हणजे तो काय करतो, रांगोसोबत आहे ना थोडासा खेळतो, तर मग ती रांगोळीनं मिटून जाते। तर गुलाबाचे खूप सारे फुलं आलेले होते गुलाबाला, तर इथं मी गुलाबाच्या पाकळ्यांनीच आहे ना उंबरठा सजवून घेतलेला होता, तर छान वाटत होतं। तर त्याच्यानंतर लगेच तुळशी मातेला पाणी देऊन दिलेलं आहे आणि लगेच तुळशी मातेची सुद्धा पूजा करून घेतलेली आहे। तर इथं माझी रांगोळ टाकून झालेली होती, दिवाबत्ती सगळं करून झालेलं होतं तुळशी मातेजवळ। तर चला मी आता आतल्या देवांची देवपूजा करून घेते। खरंच छान आहे ना, पहिले एक दिवस नाही चांगलं उमललं होतं, पण आता छान उमललं। पहिल्या दिवशी असं वेगळंच उमललं होतं। बरेच फुल आले ना। छान वाटतं, किती सारे आले बघ ना ते। हे कालची तरी सुकली बरं, काल तोडले नव्हते ना, हे बघा सुकून गेली। हे गुलाबाचे बघ, हे मागं कोण ठेवले मग? हे मग ते जास्त होते ते समोर, बरं चांगलं ते लवकर शिलगले बघायला किती छान कलर आहे, शिलक जसं उघडलेलं आहे। हाय हॅलो, मी छाया, मी सर्वांचं स्वागत करते परत एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये आणि मराठी यूट्यूब चॅनलवरती। सर्वप्रथम सगळ्यांना श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। सगळ्यांना आजचा दिवस छान आरोग्यदायी आनंदाचा जावो आणि तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण अशी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। तर चला, सगळं आवरून झालेलं आहे, बाहेरचंही सगळं आवरलेलं आहे, उंबाट्याचं पूजन करून झालेलं आहे, तुळशी मातेची पूजा झालेली आहे
आणि आता देवाऱ्यातल्या देवांची देवपूजा करायची आहे. तर इथं मी देवाऱ्यामध्ये दिवासुद्धा लावून दिलेला आहे. सकाळीच लावला होता, आंघोळ केली ना त्याच्यानंतर लगेच दिवा लावून दिलेला आहे. तर चला, तर हे बघा इथं देवांशी ना सकाळी जे पोहे बनवले होते ना, तर ते पोहे खातोय. आणि दीदी आलेली घरी, तर दीदीचा मोबाईल बघतोय. नाही तर तसा मी त्याला मोबाईल देत नाही, पण आता जास्तीचा एक मोबाईल आहे दीदीचा घरी, तर ते बघणं सुरू आहे. आणि पोहे आवडले देऊ तुला? देऊ? तर चला, मी आता पटकन पूजा करते आणि त्याच्यानंतर राख्यासुद्धा बांधून घ्यायची देवासला आणि स्वयंपाकसुद्धा बनवायचा आहे. तर आज स्वयंपाकामध्ये सांगेल मी तुम्हाला पुढं काय बनवणार आहे. तर चला, मी आता पटकन आहे ना पूजा करते, बेलपत्र वाहून देते. तर चला. तर हे बघा इथे आहे ना एवढे सारे फुलं तोडून आणलेले आहे. आणि फुलं जास्त झाले होते ना, म्हणजे जास्त फुलं आले होते आपल्या इथं आज, तर मग हे ना थोडेसे समोरच्या ताईला द्यायचे. आणि इथं बेलपत्र आहे ना ते पण निवडून घ्यायचं आहे, ते सुद्धा म्हणजे व्यवस्थित निवडून घेते. आणि बघा एकदम मस्त फुलं. तेजू, हे ताट घेऊन जा बाबू तिकडं. तर चला, मी आता पटकन पूजा करते आणि त्याच्यानंतर परत बोलते. तर चला, माझी ना देवाऱ्यातल्या देवांची देवपूजा करून झालेली आहे. तर इथे मी ज्या राख्या आणलेल्या आहे ना, आणि या छोट्या छोट्या ज्या राख्या असतात ना, तर आमच्याकडे ह्याच बांधतात देवांना. याला पवतं म्हटलं जातं. तर हे आणलेले आहे आणि स्वामीसाठी आणलेली आहे. तर हे मी आता पूर्ण म्हणजे गणपती बाप्पांना, स्वामींना, पुन्हा गजानन महाराजाची जी छोटी मूर्ती आहे त्या मूर्तीसाठी, तर आणि बाळकृष्णासाठी, विठ्ठलासाठी, तर त्यांच्या सगळ्यांना मी आता ह्या राख्याना बांधून देते. सर्वप्रथम आहे ना आपण घरातल्यांना राख्या बांधायच्या अगोदर देवाला राख्या बांधायला पाहिजे. जेव्हा देवपूजा होते ना, तर तेव्हाच आपण देवाऱ्यामध्ये देवांना राख्या बांधून द्यायच्या. तर इथं आता मी पटपट सगळ्या देवांना राखी बांधून देते, म्हणजे त्यांच्याजवळ ठेवून देते. तर चला. स्वामी, ही तुमच्यासाठी मी राखी आणलेली आहे. तुम्हाला आवडली ना स्वामी ती? रुद्राक्षाची इथे आहे ना. इथं गणपती बाप्पांच्या उजव्या हातामध्ये एक राखी बांधून दिलेली आहे आणि इथं गजानन महाराजांच्याही हातामध्ये राखी बांधून देते. देवाऱ्यातल्या देवांची देवपूजा करून झाली मस्तपैकी आणि त्याच्यानंतर राख्यासुद्धा बांधून दिलेल्या आहे देवांना. तर इथं फुलं वाहायचे राहिलेले होते ना, तर इथं फुलं वाहून देते. जोपर्यंत आपण देवाऱ्यामध्ये फुलं वाहत नाही ना देवांना, तोपर्यंत देवारा असा खुलून दिसतच नाही. तर इथं मस्त असे फुलं वाहून दिले. त्याच्यानंतर जो कलश ठेवलेला आहे ना, तर त्याचे पानंसुद्धा लावायचे बाकी आहे, पण ते मी आता थोड्या वेळानं लावणार. तर इथं मग मी हळदी कुंकू वाहून दिलेलं आहे कलसाला. तर चला, इथे छान अशी माझी देवाऱ्यातल्या देवांची देवपूजा करून झाली. आरत्या करायच्या बाकी आहे, लगेच मी आता आरत्यासुद्धा करून घेते. तर चला मग. तर चला, माझी पूजा करून झालेली आहे. राखी बांधायची बाकी आहे, पण ती ताट थोडंसं सजून घेत होती ना, आणि ते ताटामध्ये सगळं काढून ठेवते. तर म्हटलं तोपर्यंत आहे ना आपण इथं गॅसच्या वरती एकदा वरण लावून देऊ. वरण आणि भात म्हणजे पटकन होणार, कारण आता आहे ना चांगले 10:30 वाजत आलेले. तर चला, मी पटकन आता काय करते, वरण लावून देते. तर चला मग. मी आत्ताच आहे ना वरण लावून दिलेलं आहे. तर कणिकसुद्धा म्हणजे मळून ठेवलेलं आहे बिट्ट्याचं. तर इथे तिनं छान अशी तयारी करून ठेवलेली आहे. माझ्या मुलीनं छान ताटसुद्धा तयार केलेलं आहे. मी दाखवते तुम्हाला. असं कोणी मदतीला असलं ना, तर मग आपला खूप सारा वेळ वाचतो आणि कामं पण जास्तीचे होतात. नाही ते एवढं सगळं करायचं म्हटलं ना, तर मला इतका वेळ गेला असता त्याच्यामध्ये. तर त्याच्यासाठी म्हणतात की मुली पाहिजे. तर हे बघा, इतकं सुंदर तिनं अशी सजावट करून घेतलेली आहे. तर चला दाखवते मी तुम्हाला. मस्तपैकी तिनं गुलाबाची फुलं तोडून आणले ना, अशा पाकळ्या पसरून दिलेल्या आहे. खाली एक चटई टाकली, त्याच्यावरती एक पाट ठेवलेला आहे आणि इथे बघा इतकं छान ताट काढून घेतलेलं आहे तिनं.
तर चला पहिले आता देवांशले बांधून घेतो आम्ही राखी. देवा बनवायची छान तयार करून आणले. दीदीनं येल्लो कलरचा ड्रेस घातला ना, मग त्याला पण येल्लोच कलरचा घालायचा होता. तर दीदीनंच त्याला तयारी करून दिलेली आहे मस्तपैकी. बसला पण तो. राखी बांधायची. रक्षाबंधन बहीण भावासाठी असणारा हा सण. तर सगळ्यांना माझ्याकडून, सगळ्या भावांना माझ्याकडून रक्षाबंधनच्या खूप खूप शुभेच्छा. बहिणीच्या सुखामध्ये कमी आणि दुःखामध्ये जास्त सहभागी असणारा एक ताकदवान व्यक्ती म्हणजे तो भाऊ असतो. तर माझ्याकडून माझ्या भावालाही सुद्धा रक्षाबंधनच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्ही म्हणसाल ताई तुमचा भाऊ नाही आला का? नाही, माझा भाऊ नाही आलेला आणि मी पण माहेरी नाही गेलेले, कारण माझी मुलगी घरी आलेली होती ना, तर ती एका दिवसासाठीच आलेली आहे, म्हणजे रक्षाबंधनच्या दिवशी, आणि तिला लगेच दुसऱ्या दिवशी जायचं होतं. तर मग त्याच्यामुळे मी पण नाही गेलेली. आणि माझा भाऊ न येण्याचं कारण म्हणजे तो पेशानं डॉक्टर आहे. तो डॉक्टर असल्यामुळं सध्या आहे ना व्हायरल इन्फेक्शन आलेलं आहे. तर खूप म्हणजे भयानक तिकडं साथ सुरू आहे. तर त्याच्यामुळं तोही येऊ शकला नाही. तर पहिल्या वेळेस असं झालेलं आहे की माझा भाऊ नाही आलेला. जर एखाद्या वेळेस मधात वेळ भेटला तर मग आम्ही जाऊन येणार. तर इथं हे बघा, खूप दिवसानंतर मी तुम्हाला व्हिडिओमध्ये माझी मुलगी दाखवली. तर इथं माझ्या मुलीने ना देवांशला राखी बांधून झालेली आहे. तर तिनं पहिले ही जी कार्टूनची राखी आणलेली होती ना, तर ती बांधली. पण याच्यापेक्षाही ना धाग्याच्या राखीचा जास्त मान असतो. तर परत मग तिने एक त्याला धाग्याची राखीसुद्धा बांधलेली आहे. आणि आज तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये ना पूर्ण फॅमिली दिसणार. मी तुम्हाला माझी मुलगी दाखवली आणि माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आज माझे मिस्टरसुद्धा दिसणार. त्यांना कधीच तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलेलं नाही, कारण त्यांना व्हिडिओमध्ये यायला आवडत नाही आणि कोणाच्या परमिशनशिवाय आपण कोणाला व्हिडिओमध्ये घेऊ शकत नाही. तर त्याच्यामुळं मी त्यांना व्हिडिओमध्ये घेत नाही, कारण त्यांना ते बिलकुल आवडत नाही. फक्त ते मला शूट करू देतात. तर तेच माझ्यासाठी खूप झालेलं आहे. तर इथं आज तुम्हाला माझे मिस्टरही व्हिडिओमध्ये दिसणार आणि आज मी तुम्हाला माझी मुलगीसुद्धा व्हिडिओमध्ये दाखवलेली आहे. तर आज तुम्हाला माझी पूर्ण फॅमिली ना व्हिडिओमध्ये दिसणार आहे. तर चला, इथं बहीण भावाचं रक्षाबंधन करून झालेलं आहे. तर इथं देवांशनं त्याच्या दिदीला आहे ना ड्रेस आणलेले होते ना, काल मार्केटमध्ये गेलो होतो, तर ते ड्रेस त्यानं त्याला गिफ्ट दिलेले. तर इथे बघा, हे माझे मिस्टर आहे. तर माझी मुलगी त्यांनासुद्धा राखी बांधून घेत होती. खूप दिवसानंतर मी तुम्हाला हे व्हिडिओमध्ये म्हणजे शेअर केलेले आहे. तर त्यांना थोडंसं आवडत नसल्यामुळं मी त्यांना व्हिडिओमध्ये घेत नाही. तर चला, इथं त्यांचंही रक्षाबंधन करून झालेलं आहे. एक मुलगी याच्यासाठीच पाहिजे, ज्यांना बहीण नसते तर त्या बहिणीची जी कमतरता असते ना, तर ती एक मुलगी पूर्ण करते. तर इथं मी स्वयंपाक करत होते. तर इथं मी ना हे बघा बिट्ट्या तर राखी बांधून झालेली आहे. तर त्याच्यानंतर आहे ना लगेच मग मी बिट्ट्या बांधायला घेतलेल्या आहे. तर बिट्ट्याचं कणिक नव्हतं, तर मग मी त्याच्यामध्ये गव्हाचं कणिक असतं ना, तर त्याच्यामध्येच मग मी थोडासा रवा ॲड केला. तर त्याच्यामध्ये सगळं टाकलं, ओवा टाकला, थोडंसं जिरं टाकलं, थोडेसे धनिया पावडर टाकले आणि मग अशा पोळ्या लाटून घेतल्या आणि त्याच्यावरती थोडंसं तेल लावून तर असे हे गोळे तयार करून घेतलेले. इथं पाणीसुद्धा उकळायला ठेवलेलं आहे, बहुतेक पाणी उकळलेलं आहे. चला, मी आता पटकन बनवून घेते आणि बिट्ट्यासुद्धा बनवते. जास्त झालं. तर इथं माझा स्वयंपाक होत आलेला होता. एका साईडनं मी वरणसुद्धा बनवून घेतलेलं होतं, भातसुद्धा लावलेला होता आणि इथं बिट्ट्या बनवून घेतलेल्या आहे. तर हे बघा, जसं आपण जेव्हा पोळी बनवतो ना बिट्ट्याच्या कणकीची आणि त्याला थोडंसं तेल लावून ते व्यवस्थित त्याचा गोळा तयार करून घेतो, तर अशा त्याला लेअर पडतात आणि खूप छान टेस्टी होतात ह्या बिट्ट्या. तर चला, याच पद्धतीनं सगळ्या बिट्ट्या म्हणजे तळून घेतलेल्या आहे. एकदम छान झालेले होते. आणि इथं फोडणीचं वरण आहे ना, ते सुद्धा बनवून घेतलेलं आहे. माझ्या मुलीला थोडंसं खट्टमिठ्ठ वरण खायचं होतं फोडणीचं, तर तेच बनवलेले आहे. तर चला, माझा स्वयंपाक करून झालेला आहे. नैवेद्य माझी मुलगीच दाखवणार होती, तर तिनं नैवेद्याचं ताट काढून घेतलेलं आहे. इथं आज काही गोड पदार्थ बनवला नव्हता, पेढा आणलेला होता, तोच टेकवलेला आहे. आणि तिनं थोडंसं दूध घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये साखर ॲड करून ते नैवेद्याचं ताट तिनं तयार केलं. इथं नैवेद्यसुद्धा तिनंच दाखवून दिलेलं आहे. तर असं कुणी असलं ना, खरंच खूप मदत होते. तर चला, इथं नैवेद्यसुद्धा दाखवून झालेलं आहे. त्याच्यानंतर तिला आवडलं होतं आणि खूप छान आहे. कापड तर इतकं स्मूथ आहे त्याचं, एकदम नरम कापड आहे आणि भरीव कापड एकदम. आणि त्याला थोड्याशा त्यांनी अशा बाहेर दिलेल्या आहे, एकदम अशा नेटच्या.
तर हे बघा एकदम मस्त बाह्या पण छान आलेल्या आहे आणि टी शर्ट पण खूप छान आहे. तर हे टी शर्ट घेतलं होतं मग काल तिच्यासाठी आणि हा एक टॉप घेतला होता. याला थोडीशी टिक मारावं लागेल. हा एक टॉप घेतलेला आहे. हा पण कपडा आहे ना खूप छान आहे, स्मूथ कपडा आहे. आणि तिला एक जीन्स घ्यायची होती तर ही जीन्स घेतलेली आहे. तर ही एक जीन्स आणलेली आहे. तर सध्या कसं आहे ह्या जीन्स आहे ना ट्रेंडमध्ये आणि खूप सुंदर आहे. पहिले आपण तिला असे 2-3 घेतलेलं आहे ना, तर म्हणजे ते वापरलेलं आहे ना तर खूप छान आहे आणि दिसायलाही खूप छान दिसतं. तर ही एक जीन्स आणली, हे एक टॉप आणलं आणि एक टी शर्ट आणलं. तर मग हेच गिफ्ट झालेलं आहे तिचं रक्षाबंधनचं. चला आमचे जेवणं झाले, माझं सगळं आवरून झालेलं आहे किचनमधलं. ते काही मी शूट नाही केलं. तर इथं आमचं मायलेकींचं सुद्धा रक्षाबंधन चालू होतं, म्हणजे आम्ही सुद्धा एकमेकींना राख्या बांधलेल्या आहे. मी तिच्या हाताला राखी बांधली आणि तिनं माझ्या हाताला राखी बांधली. तर अशा पद्धतीनं आमचं रक्षाबंधन आम्ही साजरं केलेलं आहे. कसा वाटला तुम्हाला हा ब्लॉग हे मला तुम्ही नक्की कमेंट करून सांगा. आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माझी पूर्ण फॅमिली दाखवली. कशी वाटली आमची फॅमिली हे सुद्धा मला तुम्ही कमेंट करून सांगा. आशा करते तुम्हाला हा ब्लॉग नक्की आवडला असेल. तर चला आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते. आय होप तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओला जरूर लाईक करा. भेटू आपण अशाच एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ. सगळ्यांना बाय बाय.